नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड. ह्या व्हिडिओमध्ये आज आपण कायद्यांबद्दल थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत. ओके, तर बघा, कायद्याच्या दोन बाजू आहेत. पहिली म्हणजे क्रिमिनल लॉज, दुसरी म्हणजे सिव्हिल लॉज. क्रिमिनल लॉज म्हणजेच फौजदारी कायदे आणि सिव्हिल लॉज म्हणजेच दिवाणी कायदे. ओके, आणि भारतातला सर्वोच्च कायदा म्हणजेच आपलं भारतीय संविधान. ओके, भारतामध्ये सर्वात सुप्रीम काय आहे असं जर विचारलं तर सांगायचं भारतीय संविधान सगळ्यात सुप्रीम आहे. सुप्रीम कोर्टही मोठं नाही, पार्लमेंटही मोठं नाही, पंतप्रधानही मोठं नाही, राष्ट्रपती मोठा नाही, कोणीच मोठं नाही. फक्त सुप्रीम जे आहे ते आपलं भारताचं संविधान. ओके, संविधान म्हणजे संविधानावर आपला पूर्ण भारत देश चालतो. ओके, संविधानाबद्दल मी जरा थोड्या वेळानंतर सांगेल, पण अगोदर हे जे दोन बाजू मी सांगितल्या तुम्हाला, क्रिमिनल लॉज आणि सिव्हिल लॉज. क्रिमिनल लॉज म्हणजे फौजदारी कायदे, सिव्हिल लॉज म्हणजे दिवाणी कायदे. तर नक्की आता हा दोघांमधला फरक काय आहे बघा. अगोदर मी तुम्हाला क्रिमिनल लॉज म्हणजे फौजदारी कायदे यांच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. ओके, आपण थोड्या सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत कायद्यांबद्दल माहिती. ओके, आता अगोदर आपण क्रिमिनल लॉज फौजदारी कायद्यांबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. फौजदारी कायदे म्हणजे काय, म्हणजे जेव्हा कधी एखादी घटना घडते, गुन्हा होतो, तर तेव्हा क्रिमिनल लॉज जे असतात ते एन्फोर्समध्ये येतात. म्हणजे की क्रिमिनल कायदे जे असतात त्याच्याप्रमाणे त्या घटनेची कारवाई होते. आता जसे क्रिमिनल कायदे म्हणजे ते फौजदारी कायदे म्हणजे नक्की काय काय असते त्याच्यामध्ये. आता जसा चोरीचा गुन्हा आहे, रेपचा गुन्हा, चिटिंगचा गुन्हा झाला, मर्डरचा गुन्हा, अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा, मारामारी केली असेल तो गुन्हा झाला, परत एखाद्याचं जर नाव वगैरे खराब केलं असेल, अब्रू नुकसानीचा गुन्हा, परत त्याच्यानंतर ते पत्नी पतीवर गुन्हा दाखल करते 498 अ ची केस, नवीन कायद्याचा कलम 85 आहे ते झाला, खंडणीचा गुन्हा झाला, परत त्याच्यानंतर दरोड्याचा गुन्हा. म्हणजे असे बऱ्याच प्रकारचे असे जे गुन्हे आहेत ना, हे गुन्हे क्रिमिनल कायद्यांमध्ये असतात. ओके, मग क्रिमिनल कायदे कोणते, तर अगोदर होता इंडियन पिनल कोड. हा कायदा होता, ह्याच्यामध्ये म्हणजे सांगितलेलं गुन्ह्यांबद्दल, जे आता मी गुन्हे सांगितले ना तुम्हाला त्याची माहिती ह्या गुन्ह्यांमध्ये होती आणि त्या गुन्ह्यांसाठी शिक्षा किती आहे ह्या कायद्यामध्ये लिहिलेली. पण 1 जुलै 2024 पासून IPC इंडियन पिनल कोड हा कायदा रद्द झाला आणि त्याच्याऐवजी नवीन कायदा आला, भारतीय न्याय संहिता. ह्या कायद्यामध्ये मी जे आता गुन्हे सांगितले ना, ह्या कायद्यामध्ये कोणता कायदा, भारतीय न्याय संहिता, ह्या कायद्यामध्ये देखील ह्या गुन्ह्यांचा समावेश आहे. जे मी तुम्हाला आता गुन्हे सांगितलेले त्या गुन्ह्यांपैकी इतरही अजून गुन्ह्यांचा समावेश आहे, पण मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून ते सांगितले गुन्हे कोणते. रेपचा गुन्हा, मर्डरचा गुन्हा, अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा, खंडणीचा गुन्हा, चिटिंगचा गुन्हा, फ्रॉडचा गुन्हा, खोटे कागदपत्र बनवले, शिक्के बनवले तो गुन्हा, पत्नी त्याच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करते तो आला गुन्हा, ह्या भारतीय न्याय संहितेमध्ये आहे. ओके, हे काही जनरल ऑफेन्सेस वगैरे मी सांगितले थोडक्यामध्ये माहिती. अशा प्रकारचे गुन्हे असतात. जे हे गुन्हे मी सांगितले ह्याच्या व्यतिरिक्तही गुन्हे असतात अजून, म्हणजे ज्याचा करप्शनचा गुन्हा, लाच घेतलेली जी असते तो गुन्हा झाला. परत त्याच्यानंतर 18 वर्षाच्या खालचे जे मुलं मुली आहेत त्यांच्या विरुद्ध जे गुन्हे घडतात त्याच्यासाठी स्पेशल कायदा आहे, पोक्सो कायदा. पोक्सो कायदा म्हणजे काय, प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेंडर्स ऍक्ट. हा कायदा आहे, म्हणजेच जे बालक 18 वर्षाच्या खाली आहे त्यांच्या विरुद्ध जर कोणी गैरकृत्य केलं गुन्हेगारी स्वरूपाचं, तर ह्या कायद्याप्रमाणे त्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होतो. आणि जे लाचचे गुन्हे असतात म्हणजे ब्राईब वगैरे घेतलेले त्याच्यासाठी अँटी करप्शन ऍक्ट वगैरे आहे. परत त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट वगैरे आहे, किंवा अजून काही कायदे वगैरे असतील. तर हे जे गुन्हे मी सांगितले ना, हे क्रिमिनल स्वरूपाचे गुन्हे आहेत. आणि जे कायदे मी सांगितले तुम्हाला आता, म्हणजे भारतीय न्याय संहिता, अँटी करप्शन ऍक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट झाला, पोक्सोचा कायदा झाला, परत त्याच्यानंतर अजून काही बरेच गुन्हेगारी स्वरूपाचे कायदे आहेत. जसा मोक्का कायदा झाला, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम. हा कायदा भयंकर आहे आपला, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम. ओके, हे जे कायदे सांगतोय ना मी, ह्या कायद्यांबद्दल डिटेल माहिती मी देईल, पण ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवून देईल ती माहिती, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कायद्यांबद्दल थोडक्यामध्ये माहिती सांगतोय. ओके, तर हे जे सांगितले मी गुन्हे, हे गुन्हेगारी स्वरूपाचे. मग हे जे गुन्हे जर झाले तर नक्की मग पुढची कारवाई काय असते. ओके, गुन्हा जर घडला एखादा क्रिमिनल स्वरूपाचा, तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा लागतो. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला
त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी तपास करतात. पुढे तपास झाल्याच्या नंतर त्या आरोपींना अटक वगैरे होते. ओके, त्याच्यानंतर हे काय आपलं पोलीस अधिकारी जो तपास करतात त्याच्यामध्ये काही साक्षी पुरावे वगैरे असतात, काही महत्त्वाचे एव्हिडन्सेस वगैरे कलेक्ट करायचे असतात, किंवा काही अजून काही मेडिकल रिपोर्ट्स वगैरे असतील, किंवा अजून जे काही, म्हणजे ती एक वेगळी प्रोसेस आहे. पोलिसांच्या तपासाबद्दल ऑलरेडी मी व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पोलीस अधिकारी काय करतात. म्हणजेच गुन्हा घडला तर ह्या अशा प्रकारे त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये पोलीस अधिकारी तपास करतात. आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करतात. नंतर आरोपी विरुद्ध हे चालते, काय केस चालते कोर्टामध्ये आरोपी विरुद्ध केस चालल्याच्या नंतर एक तर त्याला शिक्षा होईल किंवा तो निर्दोष सुटेल. ह्या गोष्टी मी ज्या सांगितल्या आता हे क्रिमिनल कायद्यांच्या संदर्भामध्ये आहे. ओके, क्रिमिनल कायद्यांमध्ये दोन गोष्टी असतात, एक सबस्टॅन्टिव्ह लॉ आणि एक प्रोसिजरल लॉ. सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये म्हणजे गुन्ह्यांबद्दल माहिती आहे, गुन्ह्यांच्या शिक्षांबद्दल माहिती आहे. थोडक्यामध्ये हे एवढं समजून घ्या, सबस्टॅन्टिव्ह लॉ मध्ये गुन्ह्यांची माहिती आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भात शिक्षा किती हे असतं सबस्टॅन्टिव्ह लॉ मध्ये. जसं आपला भारतीय न्याय संहिता झाला. ओके, नंतर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेंडर्स ऍक्ट, परत त्याच्यानंतर आपला हा मोक्का ऍक्ट वगैरे झाला असं. आणि प्रोसिजरल लॉ म्हणजे काय, तो एक आपला आता एखादा गुन्हा घडला समजा, त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय, तर मग तो गुन्हा कशा प्रकारे कोर्टामध्ये वगैरे चालेल तर त्याची प्रोसिजर असते. म्हणजे आता हे ट्रायल असतात, प्रोसिजर सोप्या भाषेमध्ये समजा, प्रोसिजर समजा सोप्या भाषेमध्ये. तर आता तो गुन्हा कोर्टामध्ये कशा प्रकारे चालेल हे पण कुठे ना कुठे लिहिलेलं पाहिजे. तर याच्यासाठी कायदा आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. ह्या कायद्यामध्ये सांगितलंय जर एखादा गुन्हा घडला तर पुढची प्रोसेस कशी असेल तर. ओके, ह्या काही थोडक्यामध्ये मी तुम्हाला गुन्हेगारी स्वरूपाच्या संदर्भातले जे कायदे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली थोडक्यात. जे कायदे मी आता सांगितले ह्या कायद्यांच्या व्यतिरिक्त इतरही कायदे आहेत. मी एक सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कळावं म्हणून सांगितलं. बघा, ज्या गोष्टी पोलीस स्टेशन मध्ये चालतात ना, ओके, म्हणजे ज्या अशा घटना आहेत ज्यांची तक्रार आपण पोलीस स्टेशन मध्ये वगैरे देतो, जे गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य आहे ना, तिथे क्रिमिनल लॉ जे असतात, फौजदारी कायदे, त्यांचा उपयोग केला जातो. ओके, पण अशा काही घटना असतात जिथे म्हणजे ते घटना जी झाली आहे किंवा म्हणजे जे काय असेल ते गुन्हेगारी स्वरूपाचं नाही, सिव्हिल स्वरूपाचं आहे, त्याच्यासाठी दुसरे वेगळे कायदे असतात. ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या ह्या सगळ्या गोष्टी क्रिमिनल कायद्यांमध्ये वळवल्या जातात. ओके, त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई होती. आता मी तुम्हाला हे सांगितलं हे क्रिमिनल कायदे फौजदारी कायद्यांबद्दल होतं. ओके, आता आपण वळूया सिव्हिल लॉज बद्दल, म्हणजेच दिवाणी कायद्यांबद्दल. आता सिव्हिल मॅटर्स काय असतात, म्हणजे दिवाणी स्वरूपाचे जे म्हणजे हे डिस्प्यूट काय असतात. आता बघा, सिव्हिल मॅटर्स आपण समजूया. सिव्हिल मॅटर्स मी बोलतोय तर म्हणजे सिव्हिल कायद्यांबद्दल मी तुम्हाला सांगेन. ओके, जेवढे क्रिमिनल मॅटर सोडले ना तर बाकीचे जे मॅटर उरतात ते सगळे सिव्हिल मध्ये जातात. आता समजा एखाद्याचा घराच्या मालकी हक्कावरून वाद आहे. हा वाद कोणत्या स्वरूपाचा आहे, सिव्हिल दिवाणी स्वरूपाचा आहे. तो बोलतो माझं घर आहे, हा बोलतो माझं घर. ह्या दोघांमध्ये झाले ते भांडणं, म्हणजे की वादविवाद आहेत. तो बोलतो त्याचा मालकी हक्क आहे, हा बोलतो याचा मालकी हक्क आहे. तर मग हा सिव्हिल स्वरूपाचा हे झालं, डिस्प्यूट झालं. ओके, म्हणजे वाद झाले त्यांच्यावाले सिव्हिल. तर मग हे कोणत्या कायद्याप्रमाणे हे वाद सोडवले जातील, तर हे सिव्हिल कायदे जे आहेत ना त्या कायद्याप्रमाणे हे वाद सोडवले जातील. आता समजा दुसरा एक बोलतो की ह्या व्यक्तीला मी एवढे पैसे दिलेले, आता मला ह्याच्यापासून एवढे पैसे येणं लागतात. ओके, त्याच्या संदर्भात मी काही डॉक्युमेंट वगैरे बनवलेले असतील. तर हा पण जो डिस्प्यूट झाला, ओके, तर हा कोणत्या प्रकारचा डिस्प्यूट आहे, हा सिव्हिल प्रकारचा डिस्प्यूट आहे, म्हणजे दिवाणी स्वरूपाचा. तर ह्या डिस्प्यूटसाठी तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये जाऊ शकता. ओके, अजून दुसऱ्या गोष्टी म्हणजेच घटस्फोटाची केस झाली तर हे पण दिवाणी स्वरूपाचंच प्रकरण आहे. ओके, मग ह्या प्रकरणासाठी सुद्धा तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये जाऊ शकतात. सिव्हिल कोर्ट म्हणजे काय, दिवाणी न्यायालय असते तिथे, म्हणजे दिवाणी सिव्हिल स्वरूपाचे केसेस चालतात, त्याला आपण सिव्हिल कोर्ट असं म्हणतो. म्हणजे ज्या गोष्टी पोलीस स्टेशन मध्ये नाही चालत ना त्या गोष्टी थोडक्यात असं समजा की त्यांच्यासाठी सिव्हिल कायदे आहेत वेगळे. आता जसं दुसरं समजा एक म्हणजे तुम्हाला एखादं डॉक्युमेंट तुम्ही बनवलेलं आणि ते डॉक्युमेंट आता रद्द करायचे, तर मग हा देखील जो डिस्प्यूट आहे ना तो देखील सिव्हिल स्वरूपाचा डिस्प्यूट आहे. मग त्याच्यासाठी जे सिव्हिल कायदे आहेत, सिव्हिल कायद्यांचा त्याच्यासाठी वापर केला जाणार. समजा पार्टनरशिप फर्म आहे, त्या पार्टनरशिप फर्म मध्ये
काही पार्टनर लोकांचे वाद वगैरे झाले, तर मग आता ते वाद वगैरे सोडवणं किंवा काय त्या वादांचा जो न्याय निर्णय करणं, हा देखील जो डिस्प्यूट आहे ना, तो सिव्हिल म्हणजे दिवाणी स्वरूपाचा डिस्प्यूट आहे. त्याच्यासाठी सिव्हिल कोर्टामध्ये जाता येतं. व अजून म्हणजे असे बरेच इतरही अजून म्हणजे मॅटर असतात. जसं आता समजा पार्टिशनचा सूट म्हणजे वाटपाचा दावा, म्हणजे एक जमीन आहे त्याच्यामध्ये तुमचा हिस्सा आहे, पण काही लोक बोलतात ते लोक तुमचा हिस्सा देणार नाही. तर तशा परिस्थितीमध्ये तुम्ही पार्टिशनचाही दावा दाखल करू शकता, ओके, त्या जमिनीच्या संदर्भामध्ये त्या व्यक्तींविरुद्ध. मग हा पार्टिशनचा दावा कुठे दाखल करायचा? सिव्हिल कोर्टामध्येच, म्हणजे दिवाणी न्यायालयामध्ये तो दावा तुम्हाला दाखल करावा लागू शकतो. ओके, हे जे काही मी तुम्हाला हे सिव्हिल प्रकारचे डिस्प्यूट सांगितले, ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही सिव्हिल प्रकारचे डिस्प्यूट असतात. ओके, जसं मी पार्टिशनचा सांगितला, डिवोर्सची केस सांगितली, ज्या ओनरशिपचा जो मुद्दा आहे तो बोलतो तो मालक आहे, तुम्ही बोलतात तुम्ही मालक आहे, तोही सिव्हिल प्रकारचा डिस्प्यूट वगैरे झाला. परत त्याच्यानंतर पार्टनरशिपचा तुम्हाला मुद्दा सांगितला, पार्टिशन सूटचा मुद्दा सांगितला. असे बरेच जे आहेत ना अजून सिव्हिल प्रकारचे म्हणजे हे डिस्प्यूट असतात. ओके, तर हे सगळे जे डिस्प्यूट आहेत ते सिव्हिल कायद्याप्रमाणे सोडवले जातात. मग सिव्हिल कायदे नक्की, आता सिव्हिल कायद्यांचं आम्हाला जरा उदाहरण सांगा, म्हणजे कोणते सिव्हिल कायद्यांचं नाव सांगा. बघा, जेव्हा तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये येतात तर तिथं म्हणजे आता समजा एक व्यक्ती बोलतो त्याच्या मालकी हक्काचं घर आहे आणि तुम्ही बोलता तुमच्या मालकी हक्काचं घर आहे. तर मग आता त्या मालकीच्या हक्काचा जो आहे विषय, हा कसा सोडवला जाणार? न्यायालयामध्ये तुम्हाला केस दाखल करावं लागेल. मग त्याच्या संदर्भामध्ये कायदे कोणते? ते सिव्हिल प्रोसिजर कोड, म्हणजे कशा प्रकारे ती केस वगैरे दाखल करावी किंवा काय, ह्याच्या संदर्भात माहिती कशात दिली आहे? सिव्हिल प्रोसिजर कोड हा एक कायदा आहे, ह्याच्यामध्ये माहिती दिली आहे. मग आता जो ओनरशिपचा जो मुद्दा आहे तुमच्यामध्ये, तर तो कोणत्या कायद्याप्रमाणे येणार? तर स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, विशेष दिलासा अधिनियम, ह्या कायद्याप्रमाणे तो मुद्दा सोडवला जाणार. तुमचा पार्टनरशिपचा वाद होता, तर मग तो कोणत्या कायद्याप्रमाणे सोडवला जाणार? मग ते पार्टनरशिप ऍक्टमध्ये बघितलं जाणार काय तरतुदी आहेत तुमच्या वादाप्रमाणे. तर आणि त्याच्यानंतर मी घटस्फोटाचंही सांगितलं डिवोर्सबद्दल. जसं हिंदू मॅरेज ऍक्ट आहे, काही लोकांसाठी, मुस्लिमसाठी वेगळा कायदा आहे, ख्रिश्चनसाठी वेगळा कायदा आहे, काही स्पेशल मॅरेज ऍक्ट वगैरे आहेत, पारसी लोकांसाठी वेगळा कायदे आहेत. हे जे असे काही डिस्प्यूट आहेत ना, ह्यांच्यासाठी वेगळे सिव्हिल कायदे आहेत. ओके, आता मला अपेक्षा आहे की तुम्हाला म्हणजे फौजदारी स्वरूपाच्या गोष्टी ज्या आहेत त्या कोणत्या कायद्यांप्रमाणे चालतात ते तुम्हाला कळलेलं असेल, आणि दिवाणी स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्या कायद्याप्रमाणे चालतात हे तुम्हाला कळालं असेल. कायद्यांचं नाव मी बघा, कायदे खूप आहेत. ओके, खूप कायदे आहेत, मलाही माहिती नाही अजून किती कायदे आहेत, तर पण थोडे काय मी तुम्हाला सांगतो जे म्हणजे साधारणतः रोज वापरले जातात कोर्टामध्ये, किंवा म्हणजे नॉर्मली हे डिस्प्यूट असतात बरेच. सिव्हिल कायद्यांबद्दल तुम्हाला सांगतो. सिव्हिल प्रोसिजर कोड, रेंट कंट्रोल ऍक्ट, म्हणजे काही घराच्या भाड्यावरून वगैरे विषय असेल रेंटवरून, तर तो महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट प्रमाणे चालतो. काही लीज वगैरे असेल. परत त्याच्यानंतर तुमचा जसं मी सांगितलं पार्टिशनचा दावा, वाटपाचा दावा वगैरे असेल, काय मालकी हक्काचा विषय असेल तर तो स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे चालतो. परत एखादी जी इमूवेबल प्रॉपर्टी आहे, स्थावर मालमत्ता, त्या मालमत्तेसंदर्भात जे काय हक्क वगैरे आहेत, कधी ती प्रॉपर्टी आपण ट्रान्सफर करू शकतो किंवा नाही, काय कंडिशन्सवर ट्रान्सफर करू शकतो, तर याच्यासाठी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट देखील आहे. परत त्याच्यानंतर सिव्हिल प्रोसिजर कोड आहे. अजून म्हणजे असे जे आहेत ना ते सिव्हिल प्रकारचे बरेच कायदे आहेत. ओके, आणि तिसरं एक सांगतो तुम्हाला थोडंसं, ते सिव्हिल प्रकारचंच आहे, पण काही लोक त्याला महसूलमध्ये वळतात त्या गोष्टी, रेव्हेन्यूमध्ये. म्हणजे समजा काही शेतीचा वगैरे विषय वगैरे असेल, वारसांची नोंद वगैरे करण्याची वगैरे असेल, परत त्याच्यानंतर त्या कुळ कायद्याच्या गोष्टी वगैरे असतील, भूसंपादन वगैरे असेल, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, जिथे म्हणजे सरकार तुमची जमीन वगैरे घेते, तुमच्या काही वारस हक्काच्या संदर्भात गोष्टी वगैरे आहेत, तुमच्या जमिनीचा मोबदला तुम्हाला मिळायचा वगैरे आहे, ह्या गोष्टी रेव्हेन्यू कायद्यामध्ये जातात. ओके, जसा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड वगैरे आहे, त्या गोष्टींमध्ये जातात रेव्हेन्यूमध्ये. म्हणजे तहसीलदार आणि प्रांत कार्यालय किंवा कलेक्टर कार्यालय असेल, यांच्या कोर्टामध्ये जे महसुली स्वरूपाचे जे प्रकरण असतात ना, रेव्हेन्यू स्वरूपाचे, ते प्रकरण तहसील कार्यालय किंवा ते प्रांत कार्यालय असतं, कलेक्टर ऑफिस असतं, त्यांच्या कोर्टामध्ये हे महसूलच्या संदर्भामध्ये केसेस चालतात. ओके, आता मी तुम्हाला फौजदारी कायद्यांबद्दल माहिती दिली, जरा सिव्हिल कायद्यांबद्दलही माहिती दिली, आणि रेव्हेन्यू कायद्यांबद्दलही तुम्हाला माहिती दिली. आता जरा संविधानाबद्दल तुम्हाला माहिती देतो. संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे तर बघा, भारतामध्ये सर्वोच्च कायदा म्हणजेच आपलं भारताचं संविधान. ओके, भारतामध्ये सुप्रीम म्हणजे सगळ्यात मोठं कोण आहे असं जर कोणी विचारलं ना तुम्हाला, तर म्हणायचं भारताचं संविधान हे सगळ्यात मोठं आणि पॉवरफुल आहे. ओके,
सुप्रीम कोर्टही पॉवरफुल नाही, पार्लमेंटही पॉवरफुल नाही. सुप्रीम कोर्ट संसदेपेक्षा मोठं नाही, संसद सुप्रीम कोर्टापेक्षा मोठं नाही. तर मोठं कोण आहे? सुप्रीम लॉ कोणता आहे? भारताचं संविधान. तर नक्की भारताच्या संविधानामध्ये लिहिलंय काय? ओके, भारताच्या संविधानामध्ये बघा, जो पूर्ण भारत चालतोय ना, आपला भारत कसा चालावा त्याच्याबद्दल माहिती लिहिली आहे. पंतप्रधानाबद्दल माहिती कुठे आहे? भारताच्या संविधानामध्ये. राष्ट्रपतीबद्दल माहिती कुठे आहे? भारताच्या संविधानामध्ये. भारतात सुप्रीम कोर्ट असावं असं कुठं लिहिलंय? भारताच्या संविधानामध्ये. भारतात एका राज्यामध्ये हायकोर्ट असावं असं कुठे लिहिलंय? तर भारतीय संविधानामध्ये. राज्य चालवण्यासाठी मुख्यमंत्री असावा असं कुठे लिहिलं आहे? तर भारताच्या संविधानामध्ये. राज्यात राज्यपाल असावा हे कुठे लिहिलं आहे? तर भारताच्या संविधानामध्ये. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे भारतात असावं, निवडणूक आयोग हे भारतात असावं असं कुठं लिहिलं आहे? तर भारताच्या संविधानामध्ये. फायनान्स कमिशन, जिथून सगळ्या म्हणजे फायनान्सच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे होतात, मंत्रालय, फायनान्स मिनिस्ट्री, याची स्थापना कशी झाली? तर भारताच्या संविधानामध्ये लिहिलंय, म्हणून त्याची स्थापना झाली. तुमचे आमचे मूलभूत हक्क हे कशामध्ये लिहिलं आहे? तर भारताच्या संविधानामध्ये. तुम्ही आम्ही भारताचे नागरिक आहोत हे कशावरून ठरवलं? भारतामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींप्रमाणे ठरवलं जाणार. भारतामध्ये संसद असावं, राज्यसभा असावी असं कुठे लिहिलं आहे? तर भारताच्या संविधानामध्ये. राज्यामध्ये विधानसभा, विधान परिषद असावी असं कुठं लिहिलं आहे? तर भारताच्या संविधानामध्ये. हे IPS ची पोस्ट बनवणं, IAS ची पोस्ट बनवणं, IFS, परत इतर काही पोस्ट आहेत, ह्या पोस्ट बनवणं, यांच्यामध्ये ऑफिसर निवडणं हे कुठं लिहिलं आहे? तर भारताच्या संविधानामध्ये लिहिलंय. भारतामध्ये न्यायाधीश असावेत हे कुठं लिहिलं आहे? तर भारताच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे. ओके, आणि अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत. म्हणजे भारताने, आपला भारत देश कसा चालेल ना याच्या संदर्भामध्ये तरतुदी कुठे आहे? तर ते आपल्या भारताच्या संविधानामध्ये. ओके, म्हणजे भारताचं जे संविधान आहे तो सर्वात मोठा कायदा आहे भारतामधला. समजले? म्हणजे जे कोणते, समजा आता काही मूलभूत हक्काची जर गोष्ट झाली, कोणाच्या मूलभूत हक्काचं जर उल्लंघन झालं, तर तो व्यक्ती हायकोर्टमध्ये सुद्धा जाऊ शकतो आणि सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा जाऊ शकतो, किंवा ह्युमन राईट कमिशन असतात, राज्य मानवी हक्क आयोग किंवा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. तुमच्या आमच्या मूलभूत अधिकारांचं जर उल्लंघन झालं ना, तर तुम्ही ह्या न्यायालयांमध्ये जाऊ शकतात. ओकेच. आता भारताच्या संविधानाबद्दल बोलायला गेलं तर खूप काही आहे, खूप म्हणजे खूप वेळ कमी पुरेल एवढं काही आहे. पण मी एक थोडक्यामध्ये तुम्हाला भारताच्या संविधानाबद्दल एकदम मोजक्या शब्दांमध्ये माहिती दिलेली आहे. आज या भारतामध्ये म्हणजे मायनॉरिटी कॉलेज वगैरे असावे असं कुठे लिहिलंय? तर भारताच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे. तुम्हाला आम्हाला बोलण्याचा अधिकार, फ्रीडम ऑफ स्पीच, हे कुठे लिहिलं आहे? तर भारताच्या संविधानामध्ये, आर्टिकल 21 मध्ये. आपल्याला आयुष्य जगण्याचा आणि ते पण सन्मानाने आयुष्य जगण्याचा अधिकार आहे असं कुठे लिहिलं आहे? तर भारताचं संविधान आर्टिकल 21 मध्ये लिहिलेलं आहे. कायद्यासमोर सगळे समान असं कुठं लिहिलेलं आहे? तर भारताचं संविधान आर्टिकल 14 मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे खूप काही गोष्टी आहेत, समजले? खूप काही गोष्टी आहेत त्या भारताच्या संविधानामध्ये लिहिलेल्या आहेत. म्हणून तुमचं आमचं कर्तव्य आहे की भारताचं संविधान आपल्याला वाचायचं आहे. ओके, भारताचं जेव्हा आपण संविधान वाचणार तर खूप काही गोष्टी आपल्याला कळतील की नक्की हा भारत देश कसा चालतो म्हणून. ओके, आज महिलांना मॅटर्निटी लीव मिळते, ती कशी मिळते? भारताच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे म्हणून मिळते. आज भारताची महिला, ओके, ती राष्ट्रपती बनली, तर ती महिला राष्ट्रपती कशी बनली? कोणी तिला अधिकार दिला? तर भारताच्या संविधानाने अधिकार दिला त्या महिलेला भारताचा राष्ट्रपती बनायला. इतिहास गवाह आहे की आपण बघितलं, इंदिरा गांधीजी भारताचे पंतप्रधान होते. कसे काय इंदिरा गांधीजी भारताचे पंतप्रधान झाले? भारताच्या संविधानाने त्यांना अधिकार दिला पंतप्रधान होण्याचा, त्यांना अधिकार होता म्हणून ते भारताचे संविधान झाले. महिला राष्ट्रपती झाल्या. कशा काय झाल्या राष्ट्रपती? आपल्या भारताच्या संविधानाने त्यांना अधिकार दिलाय आणि त्या भारताच्या राष्ट्रपती झाल्या. फक्त गोष्ट काय आहे, आपल्याला भारताच्या संविधानाबद्दल माहिती घ्यायची, वाचायचंय भारतीय संविधान आणि त्याची जनजागृती करायची आणि सगळ्या सामान्य लोकांपर्यंत त्यांचे काय अधिकार आहेत ना ते त्यांना कळवायचे. ओके, ही जबाबदारी सर्वसामान्यांपर्यंत भारतीय संविधानामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा अभ्यास आपण करायचा आहे, प्रत्येकाने करायचा आहे आणि त्याची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायची, ही तुमची आमची जबाबदारी आहे. ओके, मी आता सिव्हिल कायद्यांबद्दल तुम्हाला सांगितलं, क्रिमिनल कायद्यांबद्दल सांगितलं, थोडंसं रेव्हेन्यू बद्दलही सांगितलं, भारताच्या संविधानाबद्दल सांगितलं. हे जे कायदे आहेत ना, मी ही माहिती तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे. ओके, कारण कायद्यांबद्दल बोलायला गेलं ना, ते जेवढं बोलणार आपण डिस्कस करणार तेवढं कमी आहे. पण माझा फक्त हा व्हिडिओ बनवून तुम्हाला कायद्यांबद्दल माहिती देण्याचा उद्देश असा होता की कायद्यांबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती मिळावी म्हणून. बघा, कधी आहे ना, जर
एखादा व्यक्ती त्याने जर गैरकृत्य केलं ना, तर त्याचे जे गैरकृत्य जे आहे गुन्हेगारी स्वरूपाचं, त्याच्यासाठी सुद्धा इथं कायद्यांमध्ये तरतूद आहे. जर एखाद्या व्यक्तीने गैरकृत्य केलं तर त्याच्या संदर्भामध्ये कायदा काय आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षा काय आहे त्याच्याप्रमाणे त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई चालणार. ओके. त्याच्यानंतर एखादा व्यक्ती दिवाणी स्वरूपाचा जर काही प्रॉब्लेम करत असेल, डिस्प्यूट करत असेल, तो बोला तुला घर मी विकत देतो, पैसे घेतले नाही पण घरच दिलं नाही, तर तो देखील सिव्हिल स्वरूपाचा मुद्दा आहे. ओके. म्हणजे असे बरेच खूप काही मुद्दे आहेत. जेवढे क्रिमिनल मॅटर्स सोडले ना, तर बाकीचे जे सगळे मॅटर्स उरतात ना, तर मग ते सगळे सिव्हिल स्वरूपाचे आहेत. ओके. तर तुमचे जर आता काही प्रश्न असतील कायद्यांबद्दल किंवा मी कोणत्या कायद्यावर व्हिडिओ बनवू किंवा काय, तर ते प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. मी प्रयत्न करेल की तुमच्या प्रश्नांचं उत्तर देऊ आणि तुमचे जे काही म्हणजे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये देखील मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि मी प्रयत्न केला आहे की कायद्यांबद्दल तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देऊ म्हणून. ओके. व्हिडिओला लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी. धन्यवाद.